त्यामध्ये विजयदादांचा फार मोठा वाटा आहे की आज विजयदादा जरी आमच्यासोबत नसले तरी मी त्यांच्यासोबत आहे. नसरापूर येथील घटनेनंतर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. लहान बालकांवरतीचे अन्याय अत्याचाराचे प्रकरण थांबत नसरापूरचं जे प्रकरण आहे भोर तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीने एका मुलीवर अत्याचार केलेला आहे. जी 4 वर्षाच्या ही अमानवी घटना आहे. ही दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या इमेजला कलंक लावणारी आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आरोपीला फाशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि पुढच्या काळामध्ये अशी त्यामध्ये काहीतरी कायद्यामध्ये दुरुस्ती असावी की अशा लोकांना शिक्षा दिली की त्यांना त्या गावामध्ये आणू त्यांना फाशी द्यावी अशा पद्धतीचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे लोकांमध्ये दहशत थोडी वाढेल. पण नीतिमत्ता ही जी आहे ती एकदम खोलवर कुठंतरी नष्ट होते की काय अशा पद्धतीचा प्रश्न ते आपल्यासमोर आहे. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढ होताना दिसत आहे, तर ते रोखण्यासाठी सरकार अपेक्षित ठरतंय का? सरकार अपेक्षित विषय नाही. तर सरकार ज्या वेळेला कोणी अत्याचार करतं त्यांना ताबडतोब पोलीस पकडतात, त्यांना शिक्षा होते. पण अत्याचार होत आहेत ही गोष्ट खरी आहे. म्हणजे अत्याचार होत आहेत आणि त्याला सरकारच्या वतीनं मॅक्झिमम शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला जातो. आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिलेले आहे आणि या आरोपीला शिक्षा मोठी झाली पाहिजे अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांची मागणी आहे. उपवर्गीकरणाचा अहवाल सादर न करता एस समाजाकडून हरकती मागवल्या जातात. त्यामध्ये आता ते जे कमिशन आहे किंवा समितीने नेमली होती त्यांनी अगोदरच त्या हरकती घ्यायला हव्या होत्या. म्हणजे त्यांचं म्हणणं या संबंधामध्ये काय आहे तरी अजून तो जो रिपोर्ट आहे तो बाहेर आलेला नाही आहे. त्यामुळं लोकांच्या हरकती ज्या लोकांचे मुद्दे त्याच्यामध्ये काय आहेत ते ऐकावेत आणि त्यानंतर मग निर्णय घ्यावा असं आमचं म्हणणं आहे. वर्गीकरणाचा मुद्दा हा बौद्ध आणि मातंग समाजामध्ये वाद लावण्यासाठी सरकारने उपस्थित केला असं आपलं वाटतं. वाद लावण्यासाठी असं काय नाही. जाणीवपूर्वक मातंग समाजाकडून बौद्धांना टार्गेट केलं जाते. गेल्या आठवड्यात चप्पल दाखवायचं त्यांनी आंदोलन केलं. बोरकीच्या आमदारांनी मातंग समाजाचं काय याच्यामध्ये चर्मकार समाज काय समाज यांचा विरोध आहे या वर्गीकरणाला. म्हणजे दलितांमध्ये फूट होऊ नये असं अनेक लोकांना म्हणणं. वलार समाजाने विरोध केला. वलार समाजाने विरोध केलाय वलार समाजाचा विरोध आहे. अनेक लोकांचा त्याला विरोधी आहे. या सगळ्यांच्या हरकती ऐकून सगळ्यांचं म्हणणं ऐकून सरकारने निर्णय घ्यावा. राज्य सरकारने असं आमची भूमिका आहे. माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातला प्रश्न आहे की माळशिरस तालुका एसटी कॅटेगरीत आरक्षण होऊन 4 टर्म झाल्या तरी पण मातंग आणि बौद्ध समाजातील उमेदवाराला संधी मिळाली नाही. त्याविषयी आपलं काय म्हणणं? त्याबद्दल माझं म्हणणं हे आहे की पुढच्या वेळेला बीजेपीने आम्हाला हे तिकीट द्यावं आणि त्या ठिकाणी बौद्ध समाजाला आम्ही तिकीट देऊ आणि बौद्ध समाजाला काही इथं संधी मिळाली नाही. पण मला मात्र लोकसभेला 2 वेळेला संधी मिळालेली आहे आणि माळशिरसनी मला भरपूर मतदान केलेलं आहे. 1 लाखापेक्षाही जास्त मताधिक्याने मला त्यांनी लोकसभेला पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये विजयदादांचा फार मोठा वाटा आहे की आज विजयदादा जरी आमच्यासोबत नसले तरी मी त्यांच्यासोबत आहे. मी त्यांच्यासोबत आहे म्हणजे आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि आता मी इथं आलेलो आहे. मला पुढे कुरुवाडला जायचं आहे. पण इथं मी यासाठी आलो आहे की आपल्या दादांना मी भेटायचं, त्यांच्या चौकशी करायची आहे आणि रणजित मोहिते पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांना मी भेटणार आहे. त्यामुळे पक्षाचा विषय नाही. रणजित तर आमच्या BJP सोबत आहेतच आहे. दादासुद्धा BJP सोबत होते. पण कालच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट न दिल्यामुळं ते आमच्यासोबत राहिले नाही. 44 वर्ष झालं आपल्या अकलूजमध्ये माळशिरस तालुक्यात शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे, परंतु त्याला जागाच मिळत आणि गेले 44 वर्ष भाडोत्री त्या जागेत ते भरते. आतापर्यंत 1,62,00,000 रुपये भाडं दिले गेलेलं आहे. 2016च्या आसपास आम्ही पुण्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे साहेब यांना प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सगळे जागा घ्यावी खाजगी म्हणून आदेश सुद्धा काढला होता. पण त्यानंतर परत पुढे काहीच नाही आणि विद्यार्थी शिकतात आणि सगळे टॉप लेवलचे विद्यार्थी असतात. त्यांना खेळाची सुविधा नाही, मनोरंजन म्हणजे वाचनालय नाही, असं प्रत्येक गोष्टी मिळत नाही. शासकीय वसतिगृहामध्ये ज्या सुविधा आवश्यक आहे त्या
असणं अत्यंत आवश्यक आहे आणि नेहमी भाड्याने ते राहणं योग्य नाही आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याने त्याचा थोडा आढावा घ्यावा. आणि ज्या ठिकाणी इमारती नाही त्यासाठी फंडिंग देऊन त्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या राहिल्या पाहिजे. अकलूजमध्ये जागा मिळत नाही असं म्हणता येणार नाही आहे. अकलूज हे अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं गाव आहे आणि मी सुद्धा यामध्ये लक्ष घालीन. म्हणजे मला प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या ठिकाणी हॉस्टेल आहेत, ज्या ठिकाणी नियम आहेत, त्यांना सुविधा देणं आवश्यक आहे. त्यांना मुलांना खेळासाठी मैदान त्या ठिकाणी असलं पाहिजे, त्यांना ती संधी दिली पाहिजे साहेब आणि त्यामध्ये मी नक्की या संबंधामध्ये लक्ष घालीन. साहेब एकच महत्वाचा प्रश्न शेवटचा. भारतीय जनता पार्टी आठवले साहेबांचा सन्मान करते, परंतु कार्यकर्त्यांचा सन्मान होताना दिसत नाही. आपली एक MLC आणि 4 महामंडळ पेंडिंग आहे. सत्तेतला 10% वाटा अजून आपल्याला मिळत नाही. नाही भारतीय जनता पार्टी माझा सन्मान करते आणि मी माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतो. पण BJP कडून आम्हाला ज्या पद्धतीनं जसं राजा सर्वसेना महामंडळ मिळालं, अविनाश महातेकर हे सुद्धा मंत्रिमंडळामध्ये होते. काय थोडं मिळालेलं आहे पण थोडं जेवढं मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही आहे. त्यामुळे आमची या संबंधामध्ये मागणी आहे की मी जरी ते दिलेलं असलो तरी माझ्या ज्या महाराष्ट्रातून मी तिथे गेलेलो आहे त्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना ते संधी मिळाली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. आता एक MLC देण्याचं मान्य केलेलं आहे देवेंद्रजींनी. त्यानंतर काय महामंडळाचे 1-2 अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे आणि महामंडळ लवकर करावेत अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे.